हनुमान जन्म उत्सवाच्या पवित्र निमित्ताने परिसरात भक्तिमय वातावरणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन सिद्धेश्वर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या वतीने करण्यात आले होते। कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शरद कदम, गजानन बोंबले, रतन भाऊ मुर्दारे, मनोहर भाऊ लोहकरे, दीपक भाऊ गजभार, नागराज पाटील, विठ्ठल अहिरे, नवनाथ भाऊ लोहकरे, राहुल सोनवणे, कृष्णा बनकर, अंबादास बोडके, दीपक बोडके, युवराज बोडके, रावसाहेब बोडके, बाबासाहेब बोडके, संदीप बोडके, भाऊसाहेब बोडके, आनंद चव्हाण, अमोल लोहकरे, सचिन बोडके तसेच समस्त सिद्धेश्वर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मित्रपरिवार यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमादरम्यान भक्तांसाठी महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती। सर्वांनी एकोप्याने आणि श्रद्धेने हा उत्सव साजरा करत सामाजिक एकतेचा संदेश दिला। आयोजकांच्या मेहनतीमुळे संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला। आज हनुमान जयंती निमित्त आपल्या कमलापूरमध्ये भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तसेच आपण आयोजक मंडळीकडून विचारणार आहोत, काय सांगाल साहेब, आज तुम्ही कमलापूरमध्ये कार्यक्रम आयोजित केला? सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आपण हनुमान जयंती निमित्त भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवला होता। नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आपल्याला व भरपूर वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे कमलापूरची। जागृत हनुमान मंदिर आहे आपल्या इथं आणि त्याच्या निमित्त आपण भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवला। आपण किती लोकांचं आयोजन केलं होतं भंडाऱ्याचं, किती लोकांनी याचा सहभाग घेतला? आपण 1200 लोकांचं म्हणजे लोकांचं आपण जेवणाची व्यवस्था केली होती। 1200 लोक आले होते। या कार्यक्रमामुळे आपला काय संदेश द्याल तुम्ही? कार्यक्रमामुळे आपला धार्मिक कार्य करण्यासाठी आपण हे केलं होतं। तसेच आपल्या सोबत पाटील साहेब सुद्धा आहेत। पाटील साहेब, काय सांगाल, आपला नेमका उद्देश काय होता भंडारा ठेवण्याचा? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हे हनुमान जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त सिद्धेश्वर बिल्डर्स अँड डेव्हलपर यांच्या वतीने हा कार्यक्रम ठेवण्यात आला। यामध्ये सगळे आमचे मित्र परिवार सर्वांनी प्रतिसाद दिला व मेहनत घेतली। तसेच हा कार्यक्रम जे धार्मिक कार्यक्रम ही रूढी परंपरा ही कायम चालू राहावी त्यासाठी सर्वांनी अथक प्रयत्न केले आणि ते पुढेच कायम राहावे त्यासाठी हे नियोजन होतं। तसेच तुमचे आयोजक अमोल भाऊ वगैरे काही या ठिकाणी दिसत नाही। अमोल भाऊ काही कारणास्तव आज या ठिकाणी नाही, ते बाहेर त्यांच्या कामामध्ये होते। त्यांनी अमोल भाऊच्या नेतृत्वामध्येच आम्ही सर्वांनी हा कार्यक्रम ठेवला। तसेच आपल्या सोबत एक गावकरी सुद्धा आहेत, काय सांगाल साहेब? कार्यक्रम हा सगळ्यांनी आयोजन केलेला आहे। सिद्धेश्वर बिल्डर, गावकरी, बोडके परिवार सर्वांनी आयोजित केलेला आहे आणि येणाऱ्या वर्षीही असंच कार्यक्रम आयोजित करू हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करून तुमच्या शुभेच्छा घेतो। तसेच तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आज सिद्धेश्वर बिल्डर्स, डेव्हलपर्स आणि सर्व मित्र मंडळी या ठिकाणी दिसत आहे। अमोल भाऊ वगैरे काही कामानिमित्त बाहेर गेलेले आहे, तरी हा कार्यक्रम या सर्व मित्र परिवारांनी यशस्वी केलेला आहे। आपण हे हिंदू न्यूजच्या माध्यमातून पाहू शकता। मी अक्षय ढोले, छत्रपती संभाजीनगर।